वर्ध्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होते। उमेदवारासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। उमेदवारांच्या प्रचारासाठी नेते रस्त्यावर उतरलेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। वर्धा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक होऊ घातलेली आहेत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा उमेदवार असेल, राज्यमंत्री पंकज भोयरचा उमेदवार असेल, अजित पवारांचा उमेदवार आहे, तर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा उमेदवार असेल। यांच्या उमेदवारीमुळे सर्व नेत्यांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कारण जेव्हा उमेदवार प्रचारासाठी नागरिकांच्या दारी जातो तेव्हा नागरिक त्यांना मोठमोठे प्रश्न विचारून गोंधळात टाकतात। कारण शहरातला जो विकास आहे त्या विकासासोबतचा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे किंवा जो प्रश्न आहे तो येतो कचऱ्याचा निश्चितीकरणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहे। सोबतच शहराचं सौंदर्यीकरण असेल किंवा रस्ते असेल, जे सिमेंट रस्ते केलेले आहेत ते सिमेंट रस्त्यावरती परत डांबरीकरण करून ते रस्ते डागडुगी केल्या जातात। कचऱ्याचं निश्चितीकरण होत नाही, डेपोचा मोठा प्रश्न भेडसावतो। असे अनेक प्रश्न नागरिक उमेदवारासह नेत्यांना विचारू लागलेले आहेत। त्यामुळे आता नेत्यांना सुद्धा नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण चाललेले आहेत। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।